इतरांनी जर मला सांगितलं असतं की 1-2 महिने गोड तू जास्त खाऊ नको किंवा स्किप कर, तर मी ते कधीच ऐकलं नसतं. कारण मला गोड खायला प्रचंड आवडतं. पण डॉक्टरांनीच सांगितलेलं आहे की गोड जास्त खायचं नाही आहे म्हणून. बाहेरचे मिठाईचे पदार्थ किंवा साखरेचे पदार्थ जास्त करून खायचे नाहीत 1-2 महिने. थोडेसे स्किप करा म्हणून सांगितले. त्याच्यामुळे मग मी जास्त गोड काही खात नाही. कारण हे सगळं ते सांगते ते आपल्या बाळासाठीच सांगतात आणि एक आई म्हणून आपण सगळ्यात आधी आपल्या बाळाचाच विचार करतो. इतरांचा करतो विचार, पण तो थोड्या कालावधीसाठी बाजूला राहतो. सगळ्यात मेन प्रायोरिटी आधी आपलं बाळ असतं. ज्या बाळाला आपण पाहिलेलं नसतं गर्भातल्या, तरीसुद्धा आपण त्याच्यावरती गर्भात असल्यापासूनच प्रेम करायला लागतो आपण. आई होण्याच्या प्रवासात आपल्याला सगळ्यात जास्त आपल्या आईची प्रकर्षाने आठवण येते. कारण तिने किती कष्ट केलेले असतात, तिने किती गोष्टी आपल्यासाठी सोसलेल्या असतात. भले पहिल्यांदा आपण आई होऊ किंवा दुसऱ्यांदा, आई होण्याच्या प्रवासात आपल्याला प्रकर्षाने आपली आई आठवतेच म्हणजे आठवतेच. आणि हे सगळं आपण आपल्या बाळासाठीच करत असतो. आपल्या बाळाला कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये, जितकी शक्य होईल तितकी काळजी आपण आपली स्वतःची घेत असतो. इतर वेळेला आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा आई होण्याचा प्रवास आपला सुरू होतो, तेव्हा सुरुवातीच्या काळापासून शेवटपर्यंतच्या प्रवासापर्यंत आपण आपली काळजी घेत असतो. इथे मला भाकरी बनवायची होती, कारण मला चपाती वगैरे जास्त खायची नाही आहे. डॉक्टरांनी तसं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मग इथं माझं संध्याकाळचं रोजचं रुटीन चालू होतं. आणि ह्या प्रवासामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह भरपूर असे विचार येत असतात. पण निगेटिव्ह गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करून शक्य होईल तितक्या पॉझिटिव्ह गोष्टींचा जास्त करून विचार करायचा. सगळं काही छान होईल असा स्वतःवरती विश्वास कायम ठेवायचा आणि सगळं व्यवस्थितच होत राहतं. इथे संध्याकाळचं माझं रोजचं रुटीन चालू होतं. आज भाकरी पिठल्याचा बेत केलेला होता. थोडंसं पालक शिल्लक होता. पालकाची भजीसुद्धा आज मला बनवायची होती, तीसुद्धा बनवली. आणि ह्या प्रवासामध्ये आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळेजणच छान असा सपोर्ट करत असतात. तेवढ्या चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा. बाय बाय.